हिरवागार टवटवीत हराभरा कबाब. आता संक्रांत झाली आहे. संक्रांतीनंतर लेडीज काय करतात, हळदी कुंकाचे कार्यक्रम ठेवतात. हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी किंवा किट्टी पार्टीसाठी किंवा लहान मुलांचे जे बर्थडे असतात त्यासाठी तुम्ही हे कबाब बनवू शकता. हे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात. त्यामुळे याची टेस्ट खूप अप्रतिम लागते. काय करायचं, याचे एकदाच मिश्रण बनवायचे आणि छोटे छोटे कटलेट बनवून ठेवायचे. आणि तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. दोन्ही प्रकारे कबाब फ्राय केले तरी याची टेस्ट उत्तमच लागते. नमस्कार, मी प्रिया. प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण हराभरा कबाब कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तुम्ही ज्यावेळेस हॉटेलमध्ये जाता त्यावेळेस स्टार्टरमध्ये हे कबाब खाल्लेच असतील. पण आता कबाब खाण्यासाठी हॉटेलमध्ये जायची काहीच गरज नाही. घरच्या घरी पण हॉटेलमध्ये जशी टेस्ट असते सेम त्याच चवीचे आज आपण कबाब बनवणार आहोत. हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये ज्या काही सिजनेबल भाज्या असतात त्या भाज्यांपासून आज आपण हे कबाब बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. कबाब बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती पातेले ठेवले आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे. पाण्याला आता उकळी काढायची आहे. पाण्याला उकळी आली की काय करायचं, यामध्ये 1 कप मी ताजा मटार घेतला आहे तो घालून घेऊ. तसेच पालक पण मी इथे स्वच्छ धुवून घेतला आहे तो पण घालून घेऊ. आता हा पालक आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये झाकण न ठेवता फक्त 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. पालक इथे जास्त वेळ शिजवायचा नाही, फक्त 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. पालकाचा कलर चेंज होऊ नये, असाच हिरवागार राहावा यासाठी यामध्ये मी 1 चमचा साखर घालून घेत आहे. ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. साखर घालून झाल्यानंतर एखादा मिनिट फक्त पालक शिजवून घेतला आहे. आता काय करायचं, यामध्ये आपल्याला पालक निथळून घ्यायचा आहे, म्हणजे या पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि पालक व्यवस्थित असा निथळायचा आणि लगेचच तो थंडगार अशा पाण्यामध्ये घालून घ्यायचा. यामुळे काय होतं, पालक जो आहे तो शेवटपर्यंत हिरवागार राहतो, म्हणजे तो जास्त शिजला जात नाही. तुम्ही जर असंच उकळत्या पाण्यामध्ये पालक ठेवला तर काय होतं, तो काळा पडू शकतो. यासाठी थंडगार म्हणजे फ्रीज मधले वगैरे पाणी नाही, आपले जे रूम टेम्परेचरचे पाणी असते त्यामध्येच घालून घ्यायचं आहे. पालक काढून झाला की हा जो मटार आहे तो पण आपल्याला गरम पाण्यामधून काढून नंतर तो थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. यामध्ये मी ज्या तुम्हाला छोटे छोटे टिप्स सांगत आहेत त्या फॉलो करा. तुमचा जो हराभरा कबाब आहे तो अगदी परफेक्ट असा बनेल. आता काय करायचं, यामधील पालक आणि मटार आहे तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. पण घालून घेताना यामधील पूर्णपणे पाणी इथे आपल्याला निथळून घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मटार आणि पालक घालून घेतलं की आपल्याला हे मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे याची अगदी स्मूथ अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट बनवून झाली की आता ही जी पेस्ट आहे ती मी एका बाउल मध्ये काढून घेते. इथे मीडियम साईजचे 3 ते 4 बटाटे मी उकडून घेतले होते, त्याची साल काढून घेतली आहे. आता ते बारीक छिद्राची जी किसणी असते त्याने किसून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर वाटत असेल तर बटाटे तुम्ही हाताने कुस्करून पण घेऊ शकता, पण इथे मी किसून घेत आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घालून घ्यायचे आहे. तसेच पोहे आहेत ते मी मिक्सर मधून फिरवून घेतले होते, ते पण यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता यामध्ये सुकी जिन्नस घालून घेऊ. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, तसेच अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट आणि चवीनुसार मीठ. एवढे सुके जिन्नस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता यामध्ये पनीर आहे, हे घरगुती पनीर आहे, म्हणजे मी स्वतः घरी बनवलेलं पनीर आहे. ते पण आपल्याला किसणीच्या साह्याने किसून घ्यायचे आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे हाताच्या साह्याने एकजीव करून घ्यायचे आहेत. पोहे घातल्यामुळे काय होतं, कबाब आहे तो अगदी कुरकुरीत बनतो. तुमच्याकडे जर ब्रेड अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा ब्रेड क्रम्ब पण बनवून यामध्ये घालू शकता. आपण छोटे छोटे याचे कटलेट बनवून ठेवू. आणि कबाब आहे म्हटल्यानंतर वरती काजूचा तुकडा तर आलाच पाहिजे. कारण हे जे कबाब आहेत ते आपण हॉटेलमध्ये न खाता घरी बनवून खात आहोत. पण हॉटेलमधला कुठेतरी फील आपल्याला आला पाहिजे ना, त्यासाठी अशाच पद्धतीने राहिलेले सर्व कबाब मी बनवून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढे किंवा पाहिजे त्या शेपचे कबाब बनवू शकता. असे काही नाही की तुम्ही हे कबाब गोलच बनवावे, कटलेट सारखेच बनवावे. तुम्हाला याचा दुसरा जरी शेप द्यायचा असेल देऊ शकता. पण मी तुम्हाला अगदी हॉटेल मधल्या सारखे बनवून दाखवत आहे, यासाठी मी गोलाकारामध्ये बनवत आहे. इथे कबाब बनवून झालेले आहेत. आता हे शॅलो फ्राय करून घेऊ. यासाठी इथे मी पॅन मध्ये तेल गरम करून घेतले आहे. आता आपल्याला यामध्ये कबाब फ्राय करून घ्यायचे आहेत. एक साधारण 2 ते 3 मिनिट एका साइडने अगदी लो हीटवर हे कबाब फ्राय करून घ्यायचे आणि नंतरच पलटून दुसऱ्या साइडने पण फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही ते बघू शकता, खालून पण याला किती सुरेख असा खरपूस कलर आला आहे. आणि तुम्हाला असे वाटत असेल की आपण यामध्ये बेसन घातले आहे तर ह्याला थोडासा कच्चेपणा राहील, पण बिलकुल पण नाही. आपण ज्यावेळेस हे कबाब फ्राय करतो त्यावेळेस ते अगदी क्रिस्पी बनतात, बिलकुल पण कच्चेपणा राहत नाही, काहीच नाही. आता दुसऱ्या साइडने पण 2 ते 3 मिनिट मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेतले आहेत. आता हे आपण काढून घेऊ.
काढून घेताना इथे टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे, म्हणजे यामधील एक्स्ट्राचे जे ऑइल आहे ते पूर्णपणे निघून जाते. अशा पद्धतीने इथे आपले हॉटेल टाईप हराभरा कबाब बनवून झालेले आहेत. तुम्ही या संक्रांतीला हळदी कुंकासाठी ही रेसिपी न चुकता नक्की ट्राय करा, कारण ही सर्वांनाच आवडेल. कमीत कमी वेळात अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि जेवढी झटपट बनेल तेवढी लवकर फर्स्ट पण होईल. हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या भाज्यांचा सीझन असतो. मग त्या सीझनेबल भाज्या घेऊन आपण ह्या अशा पद्धतीने कबाब बनवला आहे आणि हे आपल्या हेल्थसाठी पण पौष्टिक आहे, कारण यामध्ये आपण सगळ्या हेल्दी गोष्टी वापरल्या आहेत. कबाब तुम्ही चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी युट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.